अनिल देशमुखांवरचा हल्ला हा निवडणुकीचा निकाल प्रभावित करण्यासाठी होता। निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केली। बघा असं आहे की तो जो रस्ता होता त्या रस्त्यात सुनसान रस्ता होता, कोणतंही गाव नव्हतं तिथे। जर कोणी हल्लेखोर असले तर दिसले असते, कोणाचे मोबाईल लोकेशन दिसले असते आणि नुसतं 2-4 लोक कशाला, जास्त लोकांनी हल्ला केला असता। आणि कोणीही निवडणुकीमध्ये असा हल्ला करत नाही। मला असं वाटतं की ते स्वतःच्या हाताने स्वतः तो काच फोडला। मला वाटतं त्याचे दगडाचे जर त्यांनी फिंगरप्रिंट जर त्या दगडावर बघितले तर 100% अनिल देशमुख आणि त्यांचे ड्रायव्हर आणि बॉडीगार्डचेच त्यात फिंगरप्रिंट्स येतील। याचीही चौकशी पोलीस विभागाने केली पाहिजे। ते माजी गृहमंत्री आहे, त्यांनी जर का असं कृत्य केलं असेल तर पोलीस विभागासोबत आयोगाने पण अशी याची चौकशी करायला पाहिजे का आणि त्यांच्यावर काही कारवाईची मागणी कराल तुम्ही? निश्चितच त्यांच्यावर खोटी तक्रार देण्याचं, जनतेची दिशाभूल करण्याचं आणि सगळ्या एक काहीतरी सगळ्या खोटे पुरावे सादर करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। पुण्यातील गुंड निलेश घायवाळ संदर्भात एक मोठी अपडेट। पुण्यातील गुंड निलेश घायवाळला